बंटी बद्रिके 16 चेंडूमध्ये 50 धावा जोरदार टाळ्यांच्या गजरात मॅन ऑफ द मॅच दत्तात्रय शिंदे साहेबांनी विनंती आहे की आपण तिकडे जायचंय। दत्तात्रय शिंदे साहेब आमचे माजी प्रभारी सरपंच आणि फळांची टोपली उचलायला 2 माणसं लागतात आणि आमचे रायगड केसरी प्रकाशजी हातमोडे, नंदुशेठ जगताप, राजेशजी शिंदे, त्यानंतर समीर पाटील उपसरपंच चांभारली आणि संदीप शेठ मुंडे साहेब इथे आपण पाहतोय। मॅन ऑफ द मॅच बंटी बद्रिके, बेस्ट ऑफ लक। आणि जाऊया पुन्हा एकदा दिलीप ठाकूर यांच्याकडे। स्वप्नील जांभळे इथे आलेले आहेत, सुधीर मुंडे आलेले आहेत, या सगळ्या मंडळींचं स्वागत। हॅलो, आयोजन अतिशय सुंदर आहे संतोष चौधरी साहेब, परंतु संदीप मुंडे यांचा जर कारकीर्द पाहिली तर क्रिकेटमध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांनी प्रथमच मला असं वाटतंय 16 का 17 वर्षाचा असताना त्यांनी नवीन संघ काढला होता या एरियामध्ये, मिर्च मसाला म्हणून। आणि त्या मिर्च मसाल्याच्या सहकारी होते मला तर संजय, त्यानंतर प्रकाश, असे भरपूर म्हणजे तरुण मुलं होती, कॉलेजची मुलं होती आणि त्यांनी ती सुरुवात केली होती। आणि ती सुरुवात जी ते केली ती इथे त्यांनी आता हा एंड केलेला आहे। संदीप मुंडे याने सुंदर असा खेळ म्हणजे खेळामध्ये एवढा तरबेज असणाऱ्याकडे तुम्हाला माहिती आहे खाडीमध्ये ज्यावेळी क्रिकेट खेळतो त्यावेळी खाडीमध्ये ढेपळा असतात, परंतु आम्ही तिकडे खेळायला गेलेला असताना देखील तुम्हाला आता सर्वांना माहिती आहे त्याचे डाय टाकणं म्हणजे चेंडूला कॅच घेताना तरफडणं हे सुद्धा त्यांनी खाडीमध्ये केलेलं आहे। एवढा सुंदर खेळाडू होता आणि त्यांनी आज मनात आखलं आणि ही प्रीमियर लीगचं स्वप्न त्यांनी स्वतःहून साकार करतोय, त्याबद्दल मी त्याचा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय। धन्यवाद दिलीपजी ठाकूर साहेब। हे आमचे पूर्वीचे समालोचक सांभारलीच्या मैदानात काळश्री टीम नेहमी इकडे असायची आणि आपण काळश्रीला खेळायला जायचो। ते म्हणाले मी आता जावई नाही राहिलो तर आता मी इथेच रहिवासी झालेलो आहेत, मला ते म्हणाले। तर दिलीप ठाकूर साहेबांचे स्वागत। जाऊया दुसऱ्या मॅचकडे लवकरच। आज पहिल्याच चेंडूत 9 वाजून 10 मिनिटांनी पडला होता। निखिल बाबर पण आमच्या इथे आहेत। खरं तर 2 दिवस आपण त्यांना इथे पाहतोय। समीर सोमणे, रोशन पाटील, टिके माळी पण आता 5-10 मिनिटांमध्ये इथे पोहोचतीलच। काल अभिषेक पाटील होते, प्रवीण गायकर होते, बरेच समालोचक पण या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेले आहेत, पहिल्या दिवशी पण आपण बघितलेले आहेत। आणि आजचा काल्याचा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे। संदीप मुंडे साहेबांनी कालपासूनच तयारी केलेली आहे आजच्या दिवसाची, कारण आज पाहुणे भरपूर येतील। आज सेमीफायनल फायनलचे मॅच आहेत, टॉप 3च्या टीम पण आज असतील आणि रविवार आहे, संडे हो या फंडे आणि संदीप मुंडे आणि आजचा हा अचानकचा हा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे। दुसरी मॅच लगेचच सुरुवात होते। एक बाजूला आहे मल्लिकार्जुन खाने आंबिवली, तर दुसऱ्या बाजूला ओमकार पाटीलचा यश युवराज, स्वप्नील जांभळे संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही शुभेच्छा देऊया। आणि राजेश शिंदे आणि विनायक खाने यांना पण शुभेच्छा देऊया। दत्त शिंदे पण आले आहेत, त्यांचा संघ आहे। मल्लिकार्जुन मंदिर सुंदर बनवलेलं आहे ते खाने आंबिवलीमध्ये। आणि बघूया मल्लिकार्जुन आणि एका बाजूला यश युवराज चांभारली, दत्ता जांभळे आणि स्वप्नील जांभळे यांचा संघ। नक्कीच एक आवर्जून गोष्ट मी सांगू इच्छितो रोशन पाटील सर, एकंदरीत सर्व पाहुण्यांच्या बद्दल जी माहिती आपल्याला पोहोचवली जाते, जी पाहुण्यांची नावं कधी कधी आपल्यासमोर नोटबुक असते त्यांची नावं असतात, परंतु मी या स्टेजवरती संतोषजी चौधरी, आदरणीय टिके माळी सर किंवा अभिषेक पाटील किंवा प्रवीण दुगाडे यांना जेव्हा मी पाहतो जणू का असं वाटतं की यांच्याकडे सर्वांचे आधार कार्ड आहेत की काय। हे इतकी प्रचंड माहिती त्यांच्याविषयी, सर्वांची नावं त्यांना अगदी व्यवस्थितरित्या पाठ असतात। हे खूप कठीण काम आहे, सोपं नाही आहे। होते इथे मॅचला सुरुवात। सूरज पुजारी टीम कॅप्टन, फर्स्ट बॉल बघा किती वेगाने डिलिव्हर केला आणि ओमकार पहिल्या बॉलवरती आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न रोशन दोन्ही कर्णधार एकमेकांसमोर आहेत, एक गोलंदाज आहे एक फलंदाज आहे, दोन्ही ऑलराऊंडर आहेत सर। सेकंड मॅच मध्ये तुम्हाला ओमकारची देखील गोलंदाजी पाहायला मिळेल। अप्रतिम खेळ या दोन्ही टीमच्या माध्यमातून अपेक्षित आहे। प्रत्येक क्रिकेट चाहत्याला ऑन साइड मध्ये हा फटका आहे, रन नाही आहे। चांगली फिल्डिंग शॉट मिड विकेटला पाहायला मिळाली। सकाळचं हे सत्र आहे आणि प्रफुल्लित असं हे वातावरण। काल रात्री आपण पाहिलं थंडीचं प्रमाण प्रचंड वाढलं। आम्ही डेरोली नाईट स्पर्धा खरं तर काल केली, भरपूर थंडी आणि त्यानंतर मात्र सकाळ मॉशेचं प्रमाण असताना बंटी बद्रिकेने केलेलं आक्रमण पाहायला मिळालं। हा फटका फसलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक आणि ओमकार पाटीलचा महत्वाचा विकेट मिळालाय फिल्डिंग करणाऱ्या टीमला। ये दम लगा कर खेलेंगे
रोशन इथे संतोष पाटील यांचे बंधू सागर पाटील यांचे चिरंजीव शौनक पण आज या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही स्वागत आहे. वासंबे प्रीमियर लीग खरं तर सर्व ग्रामीण भाग आणि मोहपाडा शहर त्याचबरोबरने चांभारली विभागातील नव्याने झालेल्या खरं तर वसाहती या सर्व विभागातील खेळाडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 चाललाय योगेश जांभळे हा खेळाडू वेताळदेव चांभारली संघाचा. माफी असावी, योगेश ऑलरेडी नॉन स्टॅकिंग एंड आहेत आणि स्टॅकिंग एंडला नवीन खेळाडू गेलेले आहेत. बघा खेळाडूचं नाव माहिती नाही 12 प्लेअरला देखील, लक्षात असू द्या. ओमकार जो 3ऱ्या क्रमांकावरती खेळाडू गेलाय त्याचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. डाव्या हाताचा खेळाडू आहे आणि रोशन करता रायगड प्रीमियर लीगला ठीक आहे, नाव माहीत नसेल, परंतु इथे जवळच 12 गावातले खेळाडू आहेत. आणि क्लीन बॉलला सोडला आणि हा खेळाडू झाला त्या ठिकाणी त्रिफा अचित. बघा थोडासा त्याचा जजमेंट आणि स्टान्स बरोबर नव्हता असंच म्हणावं लागेल, त्याचा अंदाज चुकला आणि इथे मात्र त्रिफा अचित. जिनके आगे भले भले अच्छा पड़ जाते हैं ठंडे, जिनके आगे भले भले अच्छा पड़ जाते हैं ठंडे. असं एकच नाव आमचे संदीप सुदाम मुंडे, असं एकच नाव आमचे संदीप सुदाम मुंडे. आणि रोशन बघा ज्यांनी फळांच्या टोपल्या आपल्याला मॅच दिलेल्या आहेत ते आमचे पांडुरंग माळी यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खरं तर संदीप शेठ यांची ओळख बऱ्याच जणांना नाही आहे, फक्त ते फळांचे विक्रेते एवढं माहिती आहे. परंतु पांडुरंग माळी या आपल्या पंचक्रोशीमध्ये आदिवासी वाड्या असतील, कराडे, तिकडे कासब, इकडे पानशील, तळेगाव, सगळीकडे जिथे कधी कुठे सप्ताह असेल, आदिवासींना जी मदत पाहिजे असेल ती गुप्तदान ते करत असतात. त्यांनी मी बघतो त्यांना प्रत्येक ठिकाणी. आमच्या इथेही गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा असतो, दरवर्षी मिष्टान्न देत असतात 2000 लोकांना, परंतु कधीही तिथे येत नाहीत असे आमचे पांडुरंग माळी. त्यांचंही या ठिकाणी जोरदार स्वागत. कैलासवासी निर्मला शांताराम माळी यांच्या स्मरणार्थ त्यांनी या ठिकाणी मॅचसाठी 15 किलोची फळांच्या टोपल्या त्यांनी दिलेल्या आहेत. क्या बात आहे. अन्नदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान, अन्नदाता सदा सुखी. इथे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न खरं तर या संघाचा आणखीन एक आक्रमक खेळाडू मैदानाच्या आत चालला. गत वर्षी खरं तर ग्रामीण क्रिकेट खरं तर वेताळदेव चांभारली संघाकडून खेळताना या खेळाडू अक्षरशः गाजवलं. तो खेळाडू मैदानामध्ये आला सूरज जांभळे. त्याची बॉडी लँग्वेज खरं तर त्याचा फिटनेस फार चांगला आहे आणि याच फिटनेसच्या जोरावरती त्याने जास्तीत जास्त सराव करत मात्र अनेक वेळा चांगली फलंदाजी केली. पण सूरज पुजारी या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. बघा पहिलं षटक आणि पहिलं P1चं षटक टाकलं मेडन सूरज पुजारीसाठी. एकदा जोरदार होऊ द्या. या सकाळच्या सत्रामध्ये कॅप्टन म्हणून भूमिका साकारताना पहिलं षटक टाकलं त्याने मेडन आणि या स्पर्धेतली ही पहिली मेडन ओव्हर. रोशन खरं माऊली वडापाव सूरज पुजारी याचं जे दुकान आहे सकाळी मालदाडे हॉटेलमध्ये होता आणि आता मात्र मेडन षटक त्याने टाकलेले आहे. इथे आमचे अविनाशजी सोनावणे पाहुण्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. अविनाशजी सोनावणे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. धन्यवाद. सर क्रिकेट व्यतिरिक्त आपण या समालोचन कक्षातून हे बोलणं बरोबर आहे की नाही चुकीचं हे मला ठाऊक नाही, परंतु आपला स्वतःचा व्यवसाय सांभाळून क्रिकेट जपणं, आपली हॉबी अर्थातच जे आपल्याला क्रिकेट खेळ आवडतो तो जपणं हा एक उदाहरण एक्झाम्पल सेट करतोय सूरज पुजारी की आपले जे ग्रामीण जे खेळाडू आहेत त्यांनी शिक्षण देखील घ्यावं, व्यवसायात उतरावं, व्यवसाय करावा, नोकरी धंदा करावा, आपलं घर सांभाळावं आणि त्यानंतर मात्र क्रिकेटकडे देखील लक्ष द्यावं. एक चांगलं एक्झाम्पल सेट केले सूरज पुजारीने, ज्याने मेडन ओव्हर टाकले. वासंबे प्रीमियर लीग 2023 मधली पहिली मेडन ओव्हर टाकण्याचा बहुमान त्याने पटकावलाय. क्रिकेट जरूर खेळा परंतु सर्वप्रथम प्राधान्य द्या आपल्या करिअरला आणि सूरज पुजारी याचं कौतुक करावं लागेल. आणि असं म्हणतात तुम्हाला जास्त काळ जर मैदानामध्ये खेळायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी फिटनेसवरती जोर द्यावा लागतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यसनांपासून तुम्हाला लांब राहावं लागतं. आणि हेच खरं तर क्रिकेटचं महत्त्वाचं मंत्र आहे तुम्हाला जास्त काळ क्रिकेट खेळण्यासाठी. विराट कोहलीला तुम्ही पाहिलं खरं तर कित्येक वर्ष तो भारतीय संघाला चांगलं योगदान देतो, पण त्याचा फिटनेस जर आपण पाहिला तर जगातील नंबर 1 खेळाडू आहे फिटनेसच्या बाबतीमध्ये आणि परफॉर्मन्सच्या बाबतीमध्ये आणि सातत्य टिकवलं आहे. अमित म्हात्रे यांचं 4 किलो वजन कमी झालं आहे या स्पर्धेमध्ये, चांगली गोष्ट आहे. आणि तरी पण 105 अबाव खरं तर 100 त्यांचा वेट आहे, परंतु त्यांचा देखील खेळ आपण पाहिला अनेक वेळा. ओव्हर द विकेट बॅकफुटला जात मात्र हा फटका खेळण्याचा प्रयत्न, गतिमान चेंडू होता, विकेट किपरच्या हातामध्ये चालला. योगेशमध्ये खरं तर या षटकामध्ये या बॉलमध्ये फुटवर्क नव्हतं आणि हा डॉट बॉल. आणि कधी कधी असं म्हणतात
कामामुळे कदाचित एखाद्या खेळाडूला सराव कमी मिळतो आणि अशातच मात्र मोठी जबाबदारी आता आली आहे. पुन्हा एकदा वेगवान बॉल आहे. यावेळेस लाईन चेक केली नरेश म्हात्रे सर त्या ठिकाणी आहेत. अगदी योग्य निर्णय. वाईड बॉल कॉल, अतिरिक्त रन्स मिळेल आणि संघाचं अकाउंट ओपन झालंय. यश युवराज 11 चांबारली या टीमचं संघ मालक दत्ता जांभळे साहेब आणि त्याचबरोबर स्वप्नील जांभळे साहेब या संघाचे मालक आहेत. आणि एका बाजूने श्री मल्लिकार्जुन खाने आंबिवली संघाचे मालक विनायकजी खाने साहेब. बघा हलक्या हाताने ड्राईव्ह केला बॉलला. जेव्हा मोठे फटके येत नाहीये तेव्हा सिंगल डबल घेणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे आणि त्यांना प्राधान्य देताना योगेश जांभळे, विनायकजी खाने आणि दीपेशजी गायकर खरं तर या ठिकाणी संघ मालक आहेत. श्री मल्लिकार्जुन खाने आंबिवली टीमचे त्यांनी कॅप्टन म्हणून जबाबदारी सूरजभोवती टाकली. रायगड प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये सूरजचा परफॉर्मन्स आपण पाहिला होता. फ्लिक ऑफ द रिस्ट, कलात्मक फटका आणि इथे बॉल चाललाय एका टप्प्याने सीमा पार चौकार. खरं तर मगाशी ठाकूर सरांनी देखील सांगितलं संदीपजी मुंडे साहेबांचा जीवन प्रवास. क्रिकेटला धर्म मानणारी ही व्यक्ती आहे. क्रिकेट बरोबर हॉकीचा खेळ असेल किंवा अनेक जे मैदानी खेळ आहेत त्यांना नेहमी त्यांनी प्राधान्य दिलं. इथे हा फटका मिसटायमिंग होता. अगदी एज लागून बॉल गेला शॉर्ट पॉइंटला जिथे सिंगल मिळत. तायक्वांडोची पण स्पर्धा ते आयोजित करत असतात आणि स्वतः तायक्वांडोचे ते रायगड जिल्ह्याचे अध्यक्षही राहिलेले. त्यानंतर हॉकी असेल, फुटबॉल स्वतः ते खेळलेले आहेत मैदानावर जाऊन आणि फुटबॉलचे पण ते पदाधिकारी आहेत. अनेक क्रीडा क्षेत्रामध्ये भरारी घेणारे आमचे संदीपदादा मुंडे. नक्कीच सर्व गुण संपन्न हे व्यक्तिमत्व. आणि आणखीन एक वाईट बॉल. खरं तर आपण पाहिलं मागील 1-2 वर्ष आपण जर मागे गेलो तर कोविड नावाच्या विषाणूने संपूर्ण जगावरती दहशत मांडली होती आणि अशा परिस्थितीमध्ये कोविडमध्ये देखील ऊन वारा पाऊस याची तमान बाळगता खरं तर सन्मान्य संदीपजी मुंडे साहेबांचं कार्य हे देखील उल्लेखनीय राहिलं. आपण त्यांचा आवाज उल्लेख करू. हा फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. योगेश जांभळेचा हा ट्रेडमार्क शॉट. 25 वर्ष सत्ता ग्रामपंचायतवरी संदीप दादाची पावर लय हाय भारी. सुरेश लाड साहेबांचा विश्वास सहकारी मनान रॉयल ओळखते रसायनी सारी. इथे आमचे मल्लिकार्जुन खाने आंबिवलीचे मालक विनायक खाने आणि दीपेश गायकर या ठिकाणी बसलेत. बघतायत अजून मॅचला सुरुवात झाली परंतु जसं जसे शेवटचे क्षण येतात ना ही मंडळी स्टेजवरून खाली जातात, टेन्शनमध्ये येतात. जिंकणार की हारणार परंतु त्यांनी जे पार्टिसिपेशन केलेले टीम या वासंबे प्रीमियर लीगमध्ये टाकलेले त्यांनाही धन्यवाद. एका बाजूला स्वप्नील जांभळे बसलेले आहेत, त्यांचा चिरंजीव पण इथे आहे. युवराज आणि यश दत्ता जांभळे आणि स्वप्नील जांभळे यांचा संघ आहे. तर मैदानामध्ये दुसऱ्या मॅचमध्ये लवकरच 9:10 पहिला चेंडू आज पडला. कारण संदीप मुंडे साहेबांचं नियोजन म्हटलं की शिस्तबद्ध आणि इथे मात्र दुसऱ्या मॅचला आपण पाहतोय सुरुवात झालेली आहे. आणि आमचे मिलिंद मुंडे पण चांबर्लीचे या ठिकाणी पाहुणे म्हणून आहेत, त्यांचंही स्वागत. एकदा गीतं वाजवायला लागला श्रीकांत की असं थांबवूच नाही, त्याला असं वाटतं ऐकतच राहावं. कधी कधी जर संगीत नसेल तर नुसतं क्रिकेट पण आपल्याला कधी कधी म्हणजे विचार करण्यास भाग पडतो. परंतु श्रीकांत जेव्हा गाणी वाजवतो ना सगळ्यांचंच अंग शहारतं. इथे मिलिंद मुंडे आमचे जे चांबाली ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत त्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. प्रकाशजी हातमोडे आहेत आमचे सगळेच पाहुणे. जसे जसे आपण पाहुण्यांचं स्वागत करणार आहोत मॅचकडे जाऊया, थोडीशी मॅचमध्ये मजा घेऊया. शिवमय वातावरण इथे श्रीकांत डीजे निर्माण करतोय. परंतु मैदानामध्ये आता खरं तर कॉम्पिटिशन सुरू झाली आहे. 2 डान्सर्स त्यांच्यामध्ये 2 दिवस एकच होता ना, आता तर वारसदार त्याला तयार झालेला आहे. मॅचकडे आपण जाऊया. सूरज तयार. सूरजसाठी इथे हाफ ट्रॅकर शॉट ऑन पूल केलाय, फटका फसलाय मिड विकेट मध्ये. इथे आपण पाहता बॅटच्या स्टिकर एंडला हा फटका आला आणि झेलबाज झाला सूरज जांभळे हा खेळाडू.
असा दिलदार मनाचा माणूस संदीप सुदाम मुंडे भेट असा नवीन हे गीत आलेले आहे आणि मालदोडे गायक समीर काशीत यांचा हा आवाज आहे. संदीप मुंडे साहेबांना पण माहीत नाही. ते आज सकाळी म्हणाले की कोणी गायलं हे गीत आणि अशी कौशल्य ज्याने आता स्टुडिओ टाकलेला आहे आपला शिवनगरमध्ये आणि त्यांनी हे गीत तयार केलेलं आहे. अतिशय सुंदर गीत आहे. विनायक गायकवाड यांचे चिरंजीव आणि इथे आमचे मिलिंद मुंडे आणि स्वप्नील जांभळे यांच्याकडनं षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. सूरज पुजारीने संपूर्ण टॉप ऑर्डर या ठिकाणी खरं तर निकामी केली. बॅटिंग करणाऱ्या संघाची मागे गेले. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर. इथे फटका चांगला आहे. डिफाईनला बॉल चालला वेगाने. शतरक्षक बॉलचा पाठलाग करतात आणि 2 धावा इथे मिळतील. आता या मॅचमध्ये संपूर्ण नजरा राहतील त्या म्हणजे योगेश जांभळे या खेळाडूवरती. कारण जितका वेळ योगेश उभा राहील तेवढं चांगलं टार्गेट पहिल्या सत्रामध्ये सेट करता त्यांना येईल. आणि त्याच्या बरोबरीने असणारा हा खेळाडू नारायण वाघमारे उर्फ निकनेम आलं आमच्यापर्यंत, आम्ही नंतर अनाऊन्समेंट करू. नारायण हा खेळाडू तेच चालणार चेंडू बघा. सूरजकडे असणारा हा भन्नाट वेग आणि समोरच्या फलंदाजांना तो बीट करतोय. पण तो मागचा जो फटका सूरज जांभळेने खेळून काढला होता प्रॉपर टाइम झाला तर कदाचित बॉल सीमारेषा पलीकडे गेला असता. परंतु बॅटच्या अगदी वरच्या दिशेला म्हणजे स्टिकर एंडला हा फटका त्याचा पाहायला मिळाला. तिथून मात्र तो खेळाडू बाद झाला. महत्वाचा धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या संघाला. श्री मल्लिकार्जुन खाने आंबिवली विपक्ष यश युवराज चांबारली. लेदर क्रिकेटमध्ये जशी गोलंदाजी आपण TV स्क्रीनमध्ये पाहत आहे तशी ही गोलंदाजी आहे. चांगली बॉलिंग ॲक्शन आहे. शोल्डरचा योग्य वापर तो करतोय आणि तेवढाच चांगला त्याचा रनअप आपण त्या ठिकाणी पाहता. वेगवान गोलंदाजी करतो सूरज पुजारी या टीमसाठी. पुढचा बॉल देखील बघा किती वेगाने टाकलाय. इथे टप्पा चांगला होता. बॉल टप्पापर्यंत खाली राहिला आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. अजून एक डॉट बॉल. कदाचित लो स्कोरिंग सामना होतोय की काय या सकाळच्या सत्रामध्ये असे तर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत बॅटिंग करणाऱ्या संघासमोर. कारण कोणतीही संधी दिलेली नाहीये. एक षटकार आपण योगेशकडून पाहिला होता. यावेळेस हा फटका चांगला आहे. बीट केलाय शॉट फाईन लेगला आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल चाललाय गोळीच्या वेगाने सीमा पार चौकार. सभापती उमाताई मुंडे गेली साऱ्यांची भेट 2023 साली झाल्या सरपंच थेट. राजकारणात नाव त्यांचं झालं या मोठं. रसायनी परिसरात त्यांच्या नावाची लाट. त्यांचं समाज कार्य मोठं त्यांची थोपटली सर्वांनी पाठ. असा दिलदार मनाचा माणूस संदीप सुदाम मुंडे ग्रेट. असा दिलदार मनाचा माणूस संदीप सुदाम मुंडे ग्रेट. आणि संदीप मुंडे साहेबांची गीते याकडे वाचतायत. इथे आपण स्वागत करणार आहोत पाहुण्यांचं. रायगड केसरी आमचे प्रकाशजी हातमोडे साहेबांना विनंती आहे की आम्ही आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. इथे आमचे अरुण मुंडे त्यानंतर कासपचे आमचे वसंत पाटील त्यांचंही स्वागत इथे करण्यात येईल. वसंत पाटील आम्ही प्रकाशजी हातमोडे यांना अनेक कुस्तीची मैदानं ज्यांनी गाजवले. गिरवलं म्हटलं की तिथे जो जन्माला येतो तो पैलवानच. आणि ताडी पण लगेच बघा मागणं आवाज आला गिरवलं असा. तिकडे नारपोली म्हटलं की ताडीचा माहेर गेर. त्यानंतर आमचे दत्ता शिंदे साहेब जे त्यांचं स्वागत झालेलं आहे. त्यानंतर आमचे नंदुशेठ जगताप झालं स्वागत. नंदुशेठ जगताप यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. चांबर्लीचे आमचे सदस्य मिलिंद मुंडे यांचं इथे स्वागत करण्यात येईल. स्वप्नील जांभळे त्यानंतर मल्लिकार्जुन टीमचे जे आमचे संघ मालक आहेत विनायक खाने हेही चांगले क्रिकेटर आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. मल्लिकार्जुन खाने आंबिवलीचे संघ मालक आहेत. त्यानंतर दीपेशजी गायकर दुसरे संघ मालक दीपेशजी गायकर यांचं या ठिकाणी स्वागत. लवकरच मॅचला सुरुवात झालेली आहे कारण वेळेला जो किंमत देतो तो पुढे जातो. आणि 20 धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर लागलेले आहेत. आणि सूरज पुजारी ज्याने एक मेडन षटक टाकलं आणि सेकंड स्पेलमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर त्याने 3 गडी बाद केले आणि 6 धावा त्या ठिकाणी खर्च केलेल्या आहेत. टोटल 20 धावा धावफलकामध्ये आता अंतिम 2 षटक आहेत आणि अंतिम 2 षटकामध्ये योगेश जांभळेला मात्र आता या संघासाठी नक्कीच चांगलं योगदान द्यावं लागेल. कारण या संघाचा तो अनुभवी खेळाडू, या संघाचा तो प्रमुख खेळाडू आहे.
त्याच्यावरती जबाबदारी. राकेश खाणे बॉलिंग ट्रॅकमध्ये आलेत. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. 6 लीगचे सामने आणि 1 सेमीफायनल 1 फायनल. चला आता आमचे बाउन्सर आलेत. बाजूला चला. रोशन 2 वाजल्याच्या नंतर इथे लकी ड्रॉचा बॉक्स असेल आणि आपल्या नावाची चिठ्ठी आपण त्याच्यामध्ये टाकायची आहे. LED TV आहे पण तो इथे उपस्थित पाहिजे. 5 मिनिटं त्याची वाट बघितली जाईल नाही तर दुसरी चिठ्ठी काढली जाईल याची नोंद घ्या. हजीर तो वजीर. पहिला बॉल आहे याचा खरं तर या गोलंदाजाचा आणि अनुभवी खरं तर खेळाडू आहेत राकेश खाने ज्याला आपण फ्लिंटॉप या रसायनीचा फ्लिंटॉप म्हणून ओळखतो. रसायनीचे फ्लिंटॉप आहेत ते आणि त्यांचा बॉल आपण पाहिला अगदी बुंध्यामध्ये टाकला होता. यॉर्करचा प्रयत्न त्यांच्याकडून पाहायला मिळाला आणि 1 सिंगल 21 धावा 21 लॉस ऑफ 3 विकेट. रोशन काल प्रवीण म्हणाला होता दांडानं शेंडा डायरेक्ट बुंदा. मोतीराम भोईर वाकणचा खेळाडू अगदी यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि इथे आपण पाहताय बॉल तयार. चांगली बॉलिंग ऍक्शन फ्लिंटॉप स्टाईलने इथे त्रिपुळा चित केलाय. यॉर्कर से पलटवार अजूनही धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. प्रीमियर लीग वासांबे प्रीमियर लीग प्रीमियर लीग वासांबे प्रीमियर लीग. साजन शिंदे यांना आपलं स्वागत इथे केलं जाईल. साजन शिंदे सागर सुखदरे पण आमच्या पहिल्या दिवसापासून इथे आहेत. शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. प्रतीक हिवराळे ज्यांनी स्वराज्य अमृततुल्य शेडुंगला त्यांनी उभारलेले आहे त्यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजसाठी 1 वर्षभर चहा फ्री असेल. साजन शिंदे यांचे स्वागत जमल्या समालोचन कक्षामध्ये. फ्लिंटॉपच्या स्टाईलनं गोलंदाजी पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न बघा. फुलर लाईन बॉल पाहायला मिळाले. मागचा टो क्रशर यॉर्कर होता तिथे मात्र खेळाडू झाला लेग बिफोर द विकेट आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे ॲक्शन. खरं तर जी विश्वचषक स्पर्धेमध्ये झालेली जुगलबंदी तुम्हाला आठवली असेल. फ्लिंटॉप आणि युवराज सिंगमध्ये जेव्हा ती जुगलबंदी झाली पण फटका बसला स्टुअर्ट ब्रॉडला. त्याने नंतर जी आक्रमक फलंदाजी केली त्या मॅचमध्ये 6 षटकार मारले होते. तो विश्वविक्रम राहिला होता आणि फास्टेस्ट 50 युवराज सिंग यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी युवराज सिंग देखील राहिला होता. इथं आमचे सीताराम दादा मांडे यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे व्यासपीठावर यावं. धन्यवाद. राईट अमाउंट द विकेट. पुढचा बॉल ऑन साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे आणि पुन्हा एकदा तेच तरणार चेंडू बघा. इथे पूर्णपणे डॉमिनेट केलंय बॅटिंग करणाऱ्या यश युवराज 11 चांबारली संघाला. श्री मल्लिकार्जुन खाने अंबेरी संघाच्या गोलंदाजांनी कौतुक करावं लागेल. सूरजने चांगला स्टार्ट दिला. पहिलं मेडन षटक त्याने फेकलं आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून प्रत्येक गोलंदाजाने या मॅच मध्ये आता रंग भरले आणि या मॅच मध्ये खरं तर रोखलंय दावा बनवण्यापासून समोरच्या टीमला. योगेश पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती असेल. ब्लॉक हॉल मध्ये टाकलाय सन्मान दिलाय. बॅक टू द बॉलर. रन नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. कमालीचं कमबॅक. कौतुकास्पद गोलंदाजी वाखाणण्याजोगं स्पेल खरं तर या प्रत्येक गोलंदाजाचा तुम्हाला या इनिंग मध्ये इथे पाहायला मिळतोय. या खेळाडूचा खरं तर अनुभवी खेळाडू आहेत. बरेच उन्हाळे पावसाळे त्यांनी क्रिकेटमध्ये पाहिले. त्यांनी अजून त्यांची लाईन लेंथ आणि टप्पा हा चांगला आहे. परंतु इथे शॉट ऑफ लेन बॉल नटरंग स्टाईलने फिरून मारला बॉलला स्क्वेअर लेगच्या भरून आउट ऑफ द पार्क षटकार. इथे संजय शेठ नकरानी साहेब स्वस्तिक ग्रुपचे प्रोप्रायटर यांच्या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्यांना या ठिकाणी आम्ही वासाबे प्रीमियर लीग मध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत. पोपट शेठ ओसवाल त्यांच्या समवेत आहेत आणि पाहुण्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. राजकीय मंडळी संतोष चौधरी सर आपण या व्यासपीठावरती पाहिली. पहिल्या दिवसामध्ये रायगडचे खासदार कोकणचे भाग्यविधाते आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब आजही काही आमदार या ठिकाणी येण्याची शक्यता वर्तवली जाते. परंतु आदरणीय संदीप शेठ मुंडे साहेब हे जे व्यावसायिक स्वरूपात बांधकाम विभागात जे त्यांनी नाव कमावलेलं आहे त्या परिवारातील अर्थातच बांधकाम व्यवसायातील देखील अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. बालाजी टुलिपचा देखील मी उल्लेख करेल ज्यांनी प्लेअर ऑफ द टॉर्नामेंटसाठी प्लेअर ऑफ द टॉर्नामेंट ही बाईक आपल्याला सुपूर्द केलेली आहे. तर आणखी एक आपले बांधकाम क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. इथे उंच उंच बिल्डिंग आता योगेश जांभळेला बांधायची आहे तरच त्यांच्या धावांचा विकास होईल. नाहीतर मात्र मग कमीत कमी धाव संख्येमध्ये दुसऱ्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर या षटकामध्ये धावांचा मोठा टॉवर योगेशला उभा राहावा लागेल. रोशन इकडे जे भारतीय जनता पार्टीचं जे ऑफिस आहे तिथून आतमधून काही गाड्या काढायच्या आहेत.
तर जिथे तिथे कोणाच्या गाड्या असतील तर ते आपण बाजूला काढा. दिनू चव्हाण यांची पण एक गाडी आहे आणि 2288 एक गाडी आहे, ती मला वाटते प्रकाशजी हातमुळे रायगड केसरी यांची आहे. 7006 ज्यांच्या असतील त्यांनी कृपया बाजूला काढा, आतल्या गाड्या बाहेर काढायच्या. लास्ट ओव्हर आणि चला आपण लगेच सामना सुरुवात करा. बघा ज्यांना अनाउन्समेंट केली त्या नंबरच्या गाड्या आपण बाजूला करा लगेच. रोशन पाटील यांची पण गाडी मला वाटते तिथे आहे. ठीक आहे, बघूया 1-2 गाड्या काढल्या तर त्यांची आतली गाडी फक्त बाहेर आली पाहिजे. 28 धावा फलकावरती आहेत आणि अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये स्टार्टिंग एंडला फलंदाज आहेत त्या ठिकाणी नितीन, एका बाजूने योगेश बॉलिंग मार्कमध्ये असतील, गोलंदाज नितेश गोपाले. नितेश गोपाले कांब्याचे पाहुणे भानुदासजी म्हात्रे यांनाही विनंती आहे की त्यांनी या व्यासपीठावर यावं. भानुदासजी म्हात्रे आणि मनोहर म्हात्रे या पाहुण्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आज पांडुरंग माळी या वेगळ्या पोशाखामध्ये आहेत, वेगळ्या मूडमध्ये आहेत. ते आज काल्याचा दिवस आहे. नक्कीच पारंपरिक पेहराव त्यांनी परिधान केला आणि सनई तुतारीच्या वादनानं प्रत्येक पाहुण्यांचे ते स्वागत केलं. तर गुरव ब्रदर्स आहेत. लो फुल टॉस बॉल टर्न केला, बॉल ऑलॉंग द कार्पेट मिडविकेटच्या दिशेमध्ये हलक्या हाताने योगेशला हवी स्ट्राईक. बघा या षटकामध्ये किमान 3 ते 4 मोठे फटके अपेक्षित आहेत बॅटिंग करणाऱ्या यश युवराज 11 चांबारली संघाला. योगेश कडून जर का हे 2 ते 3 फटके आले तर किमान 40+ रन होऊ शकतील. आतापर्यंत 29 धावा फलकावरती आहेत. नंतरच्या स्पेलमध्ये ओमकार पाटीलची 2 षटकं, योगेशचं 1 षटक तुम्हाला पारामेल बॅकफुटला गेले, कट केल्या बॉलला आणि इथे चांगला फटका, नशिबाची साथ. बघा रहदारीचा रस्ता आहे आणि जेव्हा एखाद्या गाडीला बॉल लागेल तेव्हा तुम्हाला रन पळवून काढायचे, लक्षात द्या. आणि हा चौकार मिळाला आणि इथे मात्र 4 धावाने सगळं पुढे चाललाय. 33 धावा फलकावरती. जिनके आगे भले भले आचे पड़ जाते हैं ठंडे, जिनके आगे भले भले आचे पड़ जाते हैं ठंडे. धन्यवाद. 33 धावा फलकावरती. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात, केल्याने होते रे आधी केलेचं पाहिजे आणि ते प्रयत्न करतो मैदानाच्या आतमध्ये योगेश. स्विच हिट नाहीतर हा स्पिट हिट आहे. अगदी डीप बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून हा फटका सजवलाय योगेश जांभळेने. त्याचा क्लास, त्याची टेक्निक तुम्हाला या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. 6 धावा आल्या यश युवराज 11 चांबारली टीमला. 25 वर ग्रामपंचायत वरी संदीप दादाची पावली लय हाय. मापे असे हा चौकार आलाय. निर्णय मागे घेतो आम्ही, षटकार नाही तर हा चौकारा. 2 धावा लेस होतील. 4 धावा इथे मिळतील बॅटिंग करणाऱ्या यश युवराज 11 चांबारली संघाला. काल आयबा कॅच त्या प्रेक्षकाने पकडली आणि खरं तर निर्णय आला चौकार, कारण अगदी सीमारेषेवरती पाय ठेवून त्याने आतमध्ये झेल पकडला आणि तो उत्साहामध्ये आला पारितोषिक घेण्यासाठी. परंतु संतोष दादांनी त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक दिलं, पण फक्त 4च रन घोषित केल्या त्या बॉलवरती. अशी तुम्ही घाई करू नका, प्रेक्षकांना विनंती आहे. स्विच हिट पुन्हा एकदा, क्रॉस पॅटेट आणि इथे प्रयत्न. यस, इट इज अ मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क, षटकार. रोशन तिकडे आयवा जेल पकडलाय, परंतु 1 टप्पा मला वाटतं टेम्पोवर पडलाय. काय करायचं? संतोष पाटीलला विचारूया काय करायचं. द्या म्हणतात ते आलेत, कारण त्यांची गाडी सुटलेली आहे तिकडनं. संडे आहे, आज संडे आहे. करू द्या माझ्या प्रेक्षकांना पण. खर तर मनाचा मोठेपणा. पुन्हा एकदा रिव्हर्स मध्ये 3 लगातार फटके आणि 3 फटक्यांवरती इथे 2 चौकार, 1 षटकार आलाय. गेम चेंजिंग या ठिकाणी मात्र ही फलंदाजी योगेश साकारतो मैदानाच्या आतमध्ये. काल आपण बघितलं जो राठोड होता, वावेकरचा जो प्रेक्षक होता, खरं तर तो खेळाडू पण असेल, पण त्याने 2 झेल पकडले. तो म्हणाला की आज 2-3 झेल पकडून 1000-1500 तरी कमवणार, आणि 2 झेल त्याने काल पकडले. आणि इथे मात्र बघूया जे प्रेक्षक आहेत ते इकडे येतीलच, परंतु योगेश जांभळे आपल्या संघाला उपयोगी अशी फलंदाजी करतो. सर प्रेडिक्शन केलं होतं किमान 40, पण इथे 47 धावा आल्या. आता अंतिम बॉल बाकी आहे. योगेश जांभळेला एक टोपण नाव आहे क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, डेंजर मॅन. आणि डेंजर मॅन योगेश जांभळे इथे धावून आलाय. हे जे स्विचिटचे त्याने फटके मारलेत, विश्वजित ठाकूरच्या विरोधात मारलेल्या फटक्यांची त्याने आठवण करून दिली आज या मैदानावर. डेफिनेटली त्याने आठवण करून दिली त्या फटक्यांची. आणि इथे पुन्हा एकदा पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल
ब्युटिफुल आणि हा षटकार आलाय शेवट गोड करणारा हा षटकार बघा योगेशचा बॉडी लँग्वेज त्याची आता छाती वर आली रोशन आणि 500 काय रुपयाचं होणार? पारितोषिक पण आलंय समीर पाटील आणि स्वप्नील जांभळे यांच्याकडनं योगेश जांभळेसाठी आणि आईवा झेल घेतला होता ते इकडे आलेले आहेत रोशन काय नाव आहे प्रकाश राठोड हा पण रावरी राठोड आहे सगळे राठोडच झेल घेत आहेत संतोष पाटील तुमचे अर्धे पैसे वावेकरलाच जातील वावेकर ना वावेकर का आळे आंबिल आळे आंबिलीतले आहेत हे, पण ते वावेकरचेच इकडे आलेले आहेत आणि योगेशसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेले संतोष पाटील यांच्याकडनं आईबा जेलसाठी 500 रुपयांचं पारितोषिक येते आपण पाहुण्यांचं स्वागत करणार आहोत टिके माळी आलेले आहेत टिके माळी एक महाराष्ट्रातील एक नामवंत असे निवेदक समालोचक रायगड भूषण समीर सोमणे सांगतायत आज मला वाटतं सगळे दिग्गज इथे आहेत आणि मी विनंती करतोय आमचे मांडे आमचे जे पाहुणे आलेले आहेत इथे संजय भाई स्वस्तिक चे प्रोप्रायटर मालक त्यांना विनंती आहे की त्याने आमच्या स्वागताचा स्वीकार करावा नकरानी साहेब संजयजी नकरानी साहेब मागच्या वेळेस पण नाईट मॅचला मला थोडे आले होते संजयजी नकरानी साहेब आपल्या रसायनीमध्ये आणि या रसायनी नगरीमध्ये आपलं दमदार तुतार्यांच्या गजरात आपलं स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण पाहुण्यांचं स्वागत करूया संजयजी नकरानी स्वस्तिक ग्रुपचे मालक आणि त्यांचं स्वागत इथे करण्यात येते पोपटशेठ ओसवाल त्यांच्या समवेत आहेत आणि रोनक ओसवाल एक चांगला क्रिकेटर आहे रोनक ओसवाल याचं स्वागत करण्यासाठी मी संदीप मुंडे साहेबांना विनंती करेन रोनकजी ओसवाल ज्याने टिकेमाळी फक्त पाण्यावर 31 दिवस उपवास केला होता जिथे उपोषण करायचं असेल ना तिथे रोनक ओसवालला घेऊन जा 64 दिवस उपवास करण्याची पण त्याची तयारी आहे संदीप मुंडे साहेबांना विनंती आहे रोनक ओसवाल यांचं त्यांनी स्वागत करावं त्यानंतर आमचे सीताराम दादा मांडे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल रोनक ओसवाल 31 दिवस फक्त गरम पाणी 31 दिवस मी 25व्या दिवशी त्याला भेटायला गेलो होतो बॉडी त्याची डिटॉक्स झालेली आहे टिकेमाळी सांगतात सीताराम दादा मांडे यांचं स्वागत या ठिकाणी करतायत त्यानंतर आमचे मनोहर म्हात्रे जे सदस्य आहेत वासंबे चांबार्ली ग्रामपंचायतीचे मनोहर म्हात्रे यांना विनंती आहे त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा आणि भानुदास म्हात्रे साहेब यांनाही विनंती आहे त्यांचंही स्वागत इथे केलं जाईल आणि आमचे सुधीर मांडे यांचं स्वागत इथे करण्यात येते 500 रुपयांचं पारितोषिक योगेश जांभळेसाठी आलेलं आहे मॅच झाल्यानंतर त्यांनी घेऊन जायचंय भानुदासजी म्हात्रे त्यानंतर आमचे मनोहर म्हात्रे जे चांबार्ली ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत कैलास म्हात्रे साहेब सगळे आमचे महेंद्र गोंधळी यांचंही स्वागत इथे आपण पाहतोय अरुण मुंडे आमचे सुधीर मुंडे त्यानंतर प्राजक्त मानकामे हेमू मशिलकर विनायकजी डवळे सगळीच मंडळी वरद टॉवरची पण सगळी मंडळी इथे आपण सागर सुखदरे पण पहिल्या दिवसापासून या मॅचचा आनंद घेतात अविनाशजी आमचे सगळ्या मंडळींचं पुन्हा एकदा स्वागत आता थोड्या वेळानंतर आपण माईक देत आहोत टिकेमाळे यांच्याकडे खरं तर सामना आपण पाहिला 54चं टार्गेट उभं केलंय बॅटिंग करताना यश शिवराज 11 चांबार्ली टीमने ज्यामध्ये अंतिम षटकामध्ये 25 आले आणि एकट्या योगेशने 13 चेंडूमध्ये 37 केल्या 54चं टार्गेट आहे आपण ऐकणार आहोत पुढच्या इनिंगमध्ये खरं तर आमचे अभ्यासू समालोचक समीर सोमने सर यांना आपण ऐकूया ठीक आहे माई सर खरं तर आता या ठिकाणी असतील मॅचला सुरुवात होईल फायटिंग टोटल उभं राहिलंय खरं तर 4 षटकामध्ये 28 होत्या परंतु अंतिम षटकामध्ये येणाऱ्या 25 धावा या खरं तर या सामन्यामध्ये यश युवराज 11 चांबार्ली संघासाठी नक्कीच कॉन्फिडन्स देणारा राहतील यात शंकाच नाहीये रोशन खरं तर आजचं वातावरण आहे ना हे वातावरण आज क्रिकेटला फार अनुकूल असं वातावरण आहे वारा बघा किती जोराने वाहतोय हे सगळे टीमचे जे फ्लॅग्स आहेत जे झेंडे आहेत ते फडकताना आपण इथे बघतोय खरं तर सुरुवातीला सकाळचे वारे जे असतात ते पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात आणि संध्याकाळचे वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला इथे पाहायला मिळतंय मॅक्झिमम फलंदाजांना फायदा होणार आहे तो या एंडकडून आणि त्या एंडकडून फलंदाजांना थोडा अडचणींचा सामना करावा लागेल काय वाटतं रोशन खरं तर सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये
हवा विरळ होती मैदानावरती, हव्याचं प्रमाण कमी असताना देखील बंटी भद्रिके जो खरं तर एक आक्रमक खेळाडू, त्याने पहिल्या इनिंगमध्ये सर अर्धशतक देखील या मैदानामध्ये केलंय आणि आता हवेचं प्रमाण वाढत चाललंय. तुम्ही फ्लॅग पाहताय अगदी पूर्वेकडून पश्चिमेकडे चाललंय, म्हणजे जेव्हा सेकंड एंडला त्या एंडने जेव्हा गोलंदाजी होईल तेव्हा मात्र कदाचित फलंदाजांना ऍडव्हान्टेज मिळण्याचे चान्सेस वाढतील. लेफ्टीला पण एक ऍडव्हान्टेज मिळू शकतो या मैदानावर, कारण वारे तिकडे आहेत, त्यामुळे लेफ्टीचे जर फटके बरोबर टायमिंगचे लागले तर निश्चितच ताकद जरी कमी असली तरी हा चेंडू सीमारेषे पलीकडे जाऊ शकतो. असं फलंदाजांना अनुकूल वातावरण आहे, मात्र गोलंदाजांना आता थोडीशी कंबर कसावी लागेल आणि जर का गोलंदाज यशस्वी जर झाले तर मात्र या मॅचमध्ये गोलंदाजांना आपण एक चांगला गोलंदाज म्हणून म्हणायला काही हरकत नाही. अगदी तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत, कारण योगेशने स्विचिटचे फटके खेळले होता या एंडने. इथे पहिला बॉलर बॅक ड्राईव्ह, हा फटका मिडॉनच्या दिशेमध्ये चालला, चेंडू रन नाहीये. या इनिंगमध्ये ओमकार पाटीलची 2 षटकं आणि त्यानंतर सूरज जांभळे, योगेशचा एक स्पेल तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे बॉलिंग स्ट्रेंथ ही खरं तर यश युवराज 11 चांभारली संघाची देखील मजबूत आहे. परंतु एखादी मोठी भागीदारी जर 2 खेळाडूमध्ये झाली तर या धावांचा पाठलाग करण्याचं आव्हान थोडं सोपं होईल बॅटिंग करणाऱ्या श्री मल्लिकार्जुन काने आंबेवडी संघाला. फटका भरपूर चांगला आहे, गॅप शॉट अगदी इनफिल्डला क्लिअर केलंय, मिडॉनच्या डोक्यावरून हा फटका सजवलाय. हर्षल भुईकोट लोदुडीचा हा खेळाडू, त्याच्याकडून आलाय हा चौकार. शोधावे लागतात किंबहुना इनफिल्डला तुम्हाला क्लिअर करावं लागतं आणि मिडॉनला बीट करत मात्र बॉल मागे गेला, त्या ठिकाणी चौकार मिळाला. हर्षल भुईकोट या खेळाडूच्या माध्यमातून लोदुलीचा आणखीन एक स्टार खेळाडू, त्याच्या बरोबरीने नॉनस्टॉकिंग एंडवरती असतील एकनाथ खाने, अनुभवी खेळाडू. काने आंबेवलीचे एकनाथ खाने नॉनस्टॉकिंग एंडला आहेत आणि समोर ओमकारच्या समोर मात्र एक डाव्या हाताचा बॅटर. इनसाइड आउट, अपिश कव्हर ड्राईव्ह, कलात्मक हा फटका आहे. नजाकत, सौंदर्य, सर्व काही या गोष्टी फटक्यामध्ये सर्व गोष्टी पाहायला मिळाल्या. आणखीन एक चौकार आला या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमला. अनेक वेळा आपण ऑन साईडचे फटके पाहतो, फॉलिंग स्वीप, कधी कधी आजकाल तर झोपून पडून फटके मारले पाहतात, त्यावरती जोरदार टाळे वाजतात. परंतु जेव्हा तुमच्या समोर स्ट्रेट ड्राईव्हचा एखादा फटका किंवा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आपण आता इथे पाहिला, पुढे वेट ट्रान्सफर करत हा फटका खेचला, त्यानंतर मला असं वाटतंय की एक वेगळा आनंद देऊन जातात ते फटके. सर हा फटका पाहिल्यानंतर मला आठवण झाली रजत मुंडेची, त्याचाही अगदी सेम क्लास. आणि इथे हर्षल भुईकोट, त्याची आपण तंत्रशुद्ध फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न ओमकारच्या अगेन्स्ट, मागे गेले, इथे हुक केला बॉलला, लॉंग लेग क्षेत्र निवडलंय आणि बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावतायत. चांगला प्रयत्न आहे, अंतिम क्षणापर्यंत बॉलचा चेस केला, पाठलाग केला आणि तिथे मात्र बॉडी बॅलन्स देखील पाहायला मिळाला. अंतिम क्षणाला 2 धावा वाचवण्यामध्ये त्या ठिकाणी यश मिळालं या फिल्डरला, असंच म्हणावं लागेल. नितीन पारंगे हा खरं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, कमालीची फिल्डिंग, किमान 2 धावा त्याने वाचवल्या आणि इथे आपण पाहता 10 धावा धावफलकावरती. स्टार्ट चांगला हवा आहे, सुरुवात चांगली झाली की शेवट नेहमी गोड होतं असं म्हणतात आणि चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न हर्षल मैदानामध्ये करतोय. यावेळेस हा फटका देखील चांगला लॉफ केलाय लॉंग ऑन मध्ये आणि खराब फिल्डिंग. बघा जजमेंट चुकलं, झेल देखील सुटली आणि 4 धावा देखील मिळाल्या आणि इथे आपण पाहता या षटकातला हा 3रा चौकार हर्षल कडून पाहायला मिळाला. एक्सपिरियन्स बद्दल आपण क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा चर्चा करतो. एक्सपिरियन्स कॉमेंटेटर आहेत, या क्रीडांगणाचा 30 ते 32 वर्षांचा अनुभव आहे रायगड भूषण टिकेमाळी सरांकडे, म्हणून त्याने वाऱ्याचा उल्लेख आवर्जून केला. वाऱ्याच्या ओघाने चेंडू थांबला, जो अपेक्षित नव्हता क्षेत्ररक्षकाला, म्हणून त्याच्याकडून झेला सुटला. अतिशय चांगला अनुभव त्याने सांगितला सरांनी. आणि इथे वॉट अ शॉट, डीप स्क्वेअर लेगला फक्त टाइम केलं आणि इथे फ्लिक ऑफ द रिस्ट हा षटकार. आयवा कॅच घेतली का कोणे? चला आणखीन एक आलाय आयवा कॅचवाला. येस, एक वाऱ्याची दिशा आणि त्या दिशेनुसार फटकेबाजी. एक फटका हर्षलने खेचला, तिथे त्याला जीवनदान मिळालं, वाऱ्यानेच त्याला बचावलं. खरं तर झेल अपेक्षित होतं लॉंग ऑनच्या प्लेअरला की माझ्यापर्यंत चेंडू पोहोचेल, थांबला तिथे, परंतु नंतर चेंडू वाऱ्याने थांबला, झेल सुटला, चौकारही गेला. त्यानंतर वाऱ्यासहित मारलेला फटका, जसा वारा तसाच चेंडू मात्र स्क्वेअर लेगला निघून गेला. म्हणजे वारा हा फॅक्टर, म्हणून क्रिकेटमध्ये म्हणतात ना, जिथे वारा तिथेच मारा. आणि राजकारणातले वारे बघूनच मात्र उमेदवारी घेतली जाते. षटक क्रमांक पहिले समाप्त झाले, धावफलकावरती धावा आहेत त्या बिनबाद 20. या दरम्यान एक महत्वाची सूचना, भाऊ ठोंबरे
मंडपवाले त्यांचं कोण माणूस असेल तर त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर या. मैदानाची भौगोलिक परिस्थिती आणि त्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून मात्र केलेली हर्षलने ही फलंदाजी आपण मैदानामध्ये पाहिली. अप्रतिम फटकेबाजी. टोटल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावाला धाव फलकावरती 20-54चं टार्गेट. दिनेश भोईर यांच्याकडून हर्षल भुईकोट यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. हे पारितोषिक भुईकोटनं हा सामना संपल्यावर घेऊन जायचं आहे. समीर तुम्ही म्हणालात की हा जो फलंदाज भुईकोट आहे जबरदस्त असा फलंदाज आहे, स्टायलिश असे फटके मारतो. त्याचा टान्सच अगदी तो जेव्हा घेतो ना तेव्हा लेदर क्रिकेटर जसे टान्स घेतात तसा त्याचा टान्स आपण पाहिलेला आहे आणि फटके पण अगदी लिलेया लेदर स्टाईलने फटके मारले. मेरिटनुसार सर खेळ त्याचा सुरू झाला मैदानामध्ये आणि चौफेर टोळेबाजी त्यांनी केली आणि 20 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. ड्रीम स्टार्ट स्वप्नावत सुरुवात जी हवी होती श्री मल्लिकार्जुन खाने आंबिवली टीमला ती मात्र त्याने दिली आहे. पण तो सेकंड ओव्हरमध्ये आला. यावेळी सूरज जांभले हा खेळाडू राऊंड विकेट. कट करण्याचा प्रयत्न होता. धीम्या गतीचा बॉल आणि समोर फलंदाज आहे त्या ठिकाणी एकनाथ खाने, वेल एक्सपिरियन्स प्लेअर, खरं तर अतिशय अनुभवी खेळाडू आहे. तो स्टॅकिंग एंड वरती इथे आहे आणि डॉट बॉल पाहायला मिळाला. अजूनही 34ची गरज येणाऱ्या. रोशन इथे ऐवा कॅच घेणारे इथे आलेले आहेत. काय नाव? संतोष पटेल. संतोष पटेल. जरा जोरदार टाळ्या संतोष पटेल साठी झाल्या पाहिजेत. कर्नाटकवाले झाले, आता गुजरातवाले आले. आपले काय करतायत? परंतु चांगला झेल त्याने पकडलाय मैदानाच्या बाहेर. धन्यवाद. बक्षीस घ्यायला स्टेजवर राहिला आयवा कॅचवाला आणि त्यांनी मात्र ही कॅच पकडली. 500 रुपयाचं पारितोषिक त्याला मिळालं. संध्याकाळपर्यंत थांबा, शेवटला तुम्हाला मोबाईल मिळेल. नक्कीच. अनंत पाटील साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे, जे नरेंद्र महाराजांचे निस्सिम भक्त आहेत. सध्या त्यांनी फार्म हाऊस तिकडे बांधलेला आहे, तिकडेच असतात दिवसभर. परंतु धुव्वादार फलंदाजी पहिल्या षटकामध्ये हर्षलने मात्र धुव्वादार फलंदाजी केली आणि त्यानंतर इथे आपण पाहताय हा खेळाडू आहे एकनाथ खाने. त्याने मात्र आता आक्रमणास सुरुवात केली आहे. खाने आंबिवलीचा खेळाडू तब्बल 30 धावा सर हा फलकावरती. असं वाटलं होतं ही फायटिंग टोटल आहे, परंतु या दोन्ही फलंदाजांनी ज्या पद्धतीने हा स्टार्ट दिलाय या धावा देखील कमी पडते असं वाटायला लागलंय या मॅच मध्ये श्री मल्लिकार्जुन खाने आंबिवली संघासमोर. ब्लॉक हॉल मध्ये टाकला बॉल, सन्मान दिला चेंडूला. चांगला बॉल आणि चांगल्या बॉलला सन्मान आणि खराब चेंडूवरती आक्रमण. हे खरं तर एका चांगल्या खेळाडूची ओळख आहे आणि ती ओळख पटवून देताना आपण पाहता मैदानामध्ये एकनाथ खाने हा फलंदाज. कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. आतापर्यंत 31 धावा फलकावरती. मोहन मुंडे सदस्य चांभारली ग्रामपंचायत यांचं इथे आगमन होतंय. मोहन मुंडे साहेबांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. रोशन बघा लकी ड्रॉ आहे प्रेक्षकांसाठी. LED TV दिली जाईल. ज्या खेळाडूचा खरं तर त्या खेळाडूची चिठ्ठी निघेल त्याला ती TV दिली जाईल. बघा ज्यांना आपली नाव नोंदणी करायची त्यांनी करून घ्या. प्रेक्षक अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये हे लकी ड्रॉ ओपन केलं जाईल. जो हजर असेल त्याला दिली जाईल. हजीर तो वजीर, ज्याचं नाव येईल तो हजर असेल त्याला दिली जाईल ती पारितोषिक. कट करण्याचा प्रयत्न, वेट अँड वॉच बॉलिंगचा वापर केला, परंतु बॉल आपण जर पाहिला काही अंशी टर्न केलाय, फिंगर रोल केले सूरजने आणि अगदी बाहेर काढला चेंडूला. इथे भाऊ शिंदे मंडप डेकोरेटर्स टेस्टार यांना विनंती आहे की त्यांनी या किंवा त्यांचा कोणतरी मेंबराने व्यासपीठावर यावं. अमित म्हात्रेंना आपण भेटा. कमबॅक सूरज कडून पाहायला मिळालं. बॅकफुटला गेले, गॅप शोधण्याचा प्रयत्न, गलीमध्ये हा फटका सजवलाय. फक्त सिंगल. खरं तर इथून बॉल 2 षटकाच्या मधून गेला असता तर प्रेक्षणीय फटका राहिला असता असे आणि इथे सिंगल आली. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना श्री मल्लिकार्जुन खाने आंबिवली संघाची धावसंख्या आली धाव फलकावरती ती म्हणजे 32. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद फक्त आणि फक्त 22 रनची गरज 18 चेंडूमध्ये. रोशन आपण अनाउन्समेंट केली इथे की लकी ड्रॉ आहे आणि TV आहे, तर त्या TV आणि TVचे जे लकी ड्रॉ आहे त्याच्यासाठीच्या कुपन्स आहेत ते स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्टँड जो आपण इथे उभारलेला आहे या मैदानावर, त्या स्टँडच्या बाजूत आपण टेबल लावणार आहोत आणि तिथून आपण कुपन कृपया कलेक्ट कराव्या. बघा ज्यांना इथे पार्टिसिपेट व्हायचं आहे लकी ड्रॉ मध्ये त्याने आपली नाव नोंदणी करा. एक TV तुम्हाला मिळेल. आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमी. खरं तर प्रत्येकासाठी पारितोषिक आहेत.
आणि ज्याला कुपन लागेल त्याला मात्र त्याची ओळख पटवून द्यावी लागेल सर्वप्रथम आणि तो जो असेल त्यालाच ते पारितोषिक दिलं जाईल. त्यामुळे नाव देताना आपला योग्य नाव द्या आणि त्याच खेळाडूला त्याच प्रेक्षकांना आम्ही ती टीव्ही देणार आहोत. 18 चेंडू आणि 22 अभि गरुडे गोलंदाजी मार्कमध्ये नडालचा हा खेळाडू आहे. इथे अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आहे. व्हाईट बॉल कॉल. फक्त आणि फक्त 21 ची गरज. 18 बॉल 21. समीकरण सोपं झालंय आणि एकनाथजी खाने आणि त्यांच्या बरोबरीने आपण पाहताय हर्षल भुईकोट या दोघांमुळे झाली ही भागीदारी. मी मगाशी म्हटलं एक पार्टनरशिप गरजेची आहे मॅचमध्ये. खरं तर बॅटिंग करणाऱ्या श्री मल्लिकार्जुन खाने आंबिवली संघाला आणि आतापर्यंत एक चांगली भागीदारी या मैदानामध्ये आपण पाहताय. काल मयूर आणि त्याच्या बरोबरीने सुबोधने केलेली भागीदारी पण पाहिली 59 धावांची. इथे फुलर लेनचा बॉल लॉंग ऑफच्या दरम्यान बॉलला लॉफ केला, अगदी ढकलला, ड्राईव्ह केलाय आणि त्यानंतर मात्र सिंगल घेताना हे दोन्ही फलंदाज या सामन्यावरती मजबूत पकड मिळवली. त्यानंतर सिंगल डबलला हे दोन्ही खेळाडू इथे प्राधान्य देत आहेत. रवी जांभूळकर आमचे आचारी इथे आलेले आहेत. स्वादिष्ट असं भोजन गेली 3 दिवस ते बनवतात. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सिंगल आली आणि आता कॅल्क्युलेशन आपण पाहिलं. खरं तर 17 मध्ये 20, 17 चेंडू आणि 20 धावांचं कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आलंय आणि एकनाथ खाने पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती आले. बघा नेक्स्ट मॅच विनर विपक्ष विनर अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा सामना इथे ऑन साईडला हा फटका लोअर फुल टॉस आहे. फक्त टर्न केला बॉलला मिड विकेट मध्ये. एका टप्प्याने बॉलला उचलला, फेकलाय. 1 रन आली या चेंडूवरती. बॅटिंग करत असताना श्री मल्लिकार्जुन खाने आंबिवली संघाला कारण रन बॉल इक्वेशन जवळजवळ आलंय. अगदी बॉलच्या जवळ समीकरणाला जेवढे चेंडू आहेत आणि तितक्याच धावा, परंतु 16 मध्ये 19 म्हणजे एखादा मोठा फटका आला किंवा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट जरी केलं तरी हे आव्हान सोपं होईल आणि चांगला माइंडसेट त्या ठिकाणी दाखवतात हे दोन्ही फलंदाज धावांचा पाठलाग करताना. यावेळेस ऑन ड्राईव्ह केलाय. अभिचा हा फटका चांगला आहे. अगदी काऊ कॉर्नर क्षेत्राकडे चालला चेंडू. क्षेत्ररक्षक फंबल झाले आणि संधी मिळाली सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याची. थोडंसं दबाव क्रिएट करतात फिल्डिंग करणारी टीम होती हे दोन्ही फलंदाज. 2 धावा आल्या. आता कॅल्क्युलेशन आहे 15 मध्ये 17. 15 चेंडू 17 धावांचं समीकरण. वासाबे प्रीमियर लीग 2023 पहिला संघ आपण पाहिला रजतचा. काल खरं तर पहिल्या दिवशी टॉप 3 मध्ये गेलाय. काल शार्दुल चौधरीचा संघ टॉप 3 मध्ये गेला. आज कोणता संघ नायक. इथे फुल टॉस ऑन साइड मध्ये हा फटका आहे. बॉल उंच गेलाय, अंतर कमी कापलंय आणि ब्रेक थ्रूची गरज होती. तो ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिला या सामन्यामध्ये. अभि गरुडे या गोलंदाजाने. पहिला खेळाडू बाद झालाय या ठिकाणी हर्षल भुईकोट. लोदिवलीचे आमचे पाहुणे येथे आलेले आहेत. त्यांचं या वासांबे प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. बरीचशी मान्यवर मंडळी आज व्यासपीठावर बसलेली आहे. आमचे आदरणीय अनंत पाटील साहेब, MG पाटील यांचे बंधू आणि त्यांचं आपण इथे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया. महाराज बसलेले आहेत जे आमचे संतोष चौधरी यांचे गुरु आहेत, ज्यांनी संतोष चौधरींना अगदी बरोबर ट्रॅकवर एक चांगल्या मार्गावर त्यांनी नेलेलं आहे. आणि गुरु हा आयुष्यामध्ये पाहिजे. गुरु विना काहीच म्हणजे कोणतंच कार्यसिद्धीला जात नाही. ते आमचे जोडे महाराज खरं तर आपल्या परिसरामध्ये जेव्हा सप्ते होतात, गुळसुंद्याचा सप्ताह असू द्या किंवा या आपल्या पाताळगंगेचा सप्ताह असू द्या, तिथे सप्त्यामध्ये नेहमी त्यांची अग्रेसर भूमिका असते. सगळ्यांना दिशा देण्याची भूमिका असते. कोकण दिंडी मध्ये त्यांचा मोलाचा सहभाग असतो. खालापूर पनवेल दिंडीमध्ये ते सचिव आहेत आणि नियोजनबद्ध असा कार्यक्रम ते नेहमी करत असतात. दत्ता शिंदे जे प्रभारी सरपंच या परिसरातील, आणि आपण जर पराड्यावर गेलो तर त्यांचं बॅनर आपण तिथे पाहतो. त्यांचे स्वागत. हा 14 बॉल आणि 17 धावा. इनसाइड आउटचा फटका या ठिकाणी आपण पाहिला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये बॉल गेला. सिंगल आली. अजय पवार हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. संघनायक सूरज पुजारीचं कौतुक करावं लागेल. चांगली स्ट्रॅटर्जी आहे. बघा लेफ्टी बॅटर बाद झाला हर्षल. त्यानंतर पुन्हा एकदा लेफ्टी बॅटर त्याला प्रमोट केला अगदी टॉप ऑर्डरला 3ऱ्या क्रमांकावरती आणि सिंगलने मात्र संघ पुढे चाललाय. अजूनही मॅच ऑन आहे. सामना ऑन आहे. कधीही कमबॅक करू शकतोय फिल्डिंग करणारा यश युवराज 11 चांबारली संघ. कारण समीकरण आपण जर पाहिलं तर शेवटचे बॉल 13 विजयासाठी 16 रनची गरज. कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. प्रेशर वाढवणारा हा चेंडू. आता कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं तर 12 बॉल आणि 16 धावा. सूरजने 2 षटकं टाकली होती पहिल्या सत्रामध्ये. फक्त 6 धावा दिल्या होत्या. 3 गडी बाद केले होते.
आता इथे सेकंड स्पेल महत्वाचा राहील, जो खेळाडू गोलंदाजी करेल या षटकामध्ये तिथून सामन्याचं खरं तर रिझल्ट काय राहील यावर मात्र चर्चा केली जाईल. रोशन, नक्कीच चर्चा केली जाईल. मैदानामध्ये ड्रिंक व्हॅन गेलेली आहे आपली. त्या ड्रिंक व्हॅन मधून वेगवेगळे पेय, मग स्लाइस असेल, मिरिंडा आहे, त्यानंतर ॲपे, ही वेगवेगळी ड्रिंक्स, या एनर्जी ड्रिंक्स या सगळ्या खेळाडूंना पुरवण्यात येतील. मात्र मॅन ऑफ दी मॅच साठी कैलासवासी निर्मला शांताराम माळी यांच्याकडून, श्री पांडुरंग शांताराम माळी यांच्याकडून भली मोठी जी टोपली फळांनी भरलेली आहे ती देण्यात येणार आहे. आणि आज पांडुरंग माळी या वेगळ्या वेशभूषेमध्ये टकाटक आहेत. म्हणजे वारकरी संप्रदायाचा ड्रेस म्हणावा की नेत्यांचा ड्रेस म्हणावा हा मोठा प्रश्न आहे. परंतु त्यांची ख्याती अशी आहे की बऱ्याचशा ठिकाणी ते देणगी देतात, परंतु कधीही स्वतःचं नाव त्या पावतीवर लिहायला सांगत नाहीत. आणि हाच त्यांचा खरं तर मोठेपणा आहे या पंचकृषीमध्ये. कांबळे साहेब आलेले आहेत, संजय कांबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य, त्यांच्या समवेत रमेश कांबळे यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. संजय कांबळे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. संदीप पाटील हेही इथे बसले. संदीप पाटील म्हणजे आमचे क्लासमेट, संदीप मुंडे आणि आमचे क्लासमेट आहेत. बरीच वर्ष आम्ही शाळेमध्ये एकत्र म्हणजे घालवलेली आहेत. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. गुंडले साहेब, ओम साईराम नेहमी त्यांच्या तोंडून निघत असतं. आणि मंदिरामध्ये निस्सीम सेवा करणारे साई भक्त गुंडले साहेब यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. राजा पवार बसलेले आहेत. जेव्हा जेव्हा संदीप मुंडे यांचा कार्यक्रम असतो तेव्हा तेव्हा आवर्जून ते नेहमी उपस्थित राहतात. विनायक खाने, दीपेश गायकर, बरीचशी मंडळी व्यासपीठावर आहे. मात्र मॅच मध्ये रंगत आलेली आहे. आणि रोशन पाटील आणि समीर सोमणे यांच्याकडे आपण जाऊया. शेवटचे 12 बॉल विजयासाठी आता 16 रनची गरज. बघा पहिल्या षटकामध्ये जे काय घडलंय ते बाजूला करून या षटकामध्ये आता ओंकार पाटीलला कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट हे रोल त्याला निभवावं लागेल. या षटकामध्ये कमी धावा त्याला खर्च करावा लागतील, तेव्हा खरं तर हा सामना अंतिम क्षणापर्यंत ऑन राहील. आणि इथे गोलंदाज तयार, ओंकार समोर, अजय पवार. फर्स्ट बॉल मिस टायमिंग आहे, फटका, आणि इथे सेफ लँडिंग झालाय. बघा सिंगल आली आहे. प्रयत्न कोणताही खेळाडूने केलेले नाहीयेत. ओंकार सांगत होता योगेशला की तू ट्राय करायला हवं होतं झेलसाठी, परंतु इथे 1 रन आली आहे. आता 11 चेंडू आणि 15 धावा. जसजसा सामना पुढे जाईल, जसजसे डॉट बॉल फेकले जातील तस तसा प्रेशर वाढेल बॅटिंग करणाऱ्या संघावरती. आणि जर का एकनाथ खानेच्या माध्यमातून एखादा मोठा फटका आला तर मात्र सामन्याची हवाच निघून जाईल. आणि तो प्रयत्न एकनाथ खानेला करायचा आहे. बघा मॅच खरं तर आपण पाहिलं हाय व्होल्टेज होणार यात 3 मात्र शंका नाही आहे. कारण जशी पहिल्या इनिंग मध्ये लास्ट ओव्हर मध्ये बॅटिंग केली खरं तर योगेशने, तेव्हा कॉन्फिडन्स लेवल हाय झाला होता या शिवराज इलेव्हन चांभारली संघाचा. परंतु सुरुवातीला हर्षल आणि खरं तर आपण पाहिलं एकनाथ मध्ये झाली भागीदारी, तिथून मात्र कमबॅक केलं होतं फिल्डिंग करणाऱ्या संघाने. फुलटॉस आहे, मागे चाललाय. घर फिरले की घराचे वासे फिरतात अशी एक म्हण आहे. हेच इथे लागू झालंय. पहिल्या धावा कमी आणि त्यामध्ये आलेला हा खरं तर 22चा हा नशिबाचा चौकार. कांब्याचे आमचे पाहुणे काशीनाथ म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. काशीनाथ म्हात्रे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. कांब्याचे आमचे कैलास म्हात्रे इथे बसलेले आहेत, पहिल्या दिवसापासून आहेत आणि या वासांबे प्रीमियर लीग मध्ये मोलाचं सहकार्य बजावत आहेत. 10 चेंडू आणि 11 धावा हे कॅल्क्युलेशन, तेच तर्रार गोलंदाजी. परंतु मागचा जो बॉल जर पकडला असता तर किमान 4 धावा वाचल्या असत्या आणि या सामन्यामध्ये कदाचित टर्निंग पॉईंट राहिले असते 4 धावा. एका बाजूने लक फॅक्टर ऑन झालं श्री मल्लिकार्जुन खाने आंबिवली संघाचं, आणि दुसऱ्या बाजूने प्रयत्न करतायत धावा वाचवण्यासाठी फिल्डिंग करणारा यश शिवराज इलेव्हन चांभारली संघ. शेवटचे बॉल 9 विजयासाठी 11 धावा, इकॉनॉमिकल स्पेल. हवा आहे आणि पुन्हा एकदा तेच चालणार अचूक टप्प्यावरती नियंत्रण. बघा नॅचरल स्विंग ओंकारकडे आहे, त्याचा त्याने योग्य वापर केला. अँगल बनवला, अगदी गुड लेंथला बॉल त्याने टाकला आणि त्याच वेगाने बॉल विकेट किपर योगेशच्या हातामध्ये विसावला. डॉट बॉल आलाय.
एक एक डॉट बॉलचं महत्त्व किती आहे तुम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. एक एक रनचं महत्त्व किती आहे तुम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हटलं होतं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी आपल्या मुलाखतीमध्ये. कारण एका एका रनने इतिहास रचला जातो. आता त्याच रनसाठी इथे संघर्ष सुरू झाला आहे मैदानामध्ये या दोन्ही संघांमध्ये. 8 बॉल 11 धावा. वेगवान यावेळेस लाईन मिस केली. पंचांनी मात्र इथे सांगितलं हा वाईट बॉल आहे, एक्स्ट्रामध्ये भर पडेल, धावसंख्येत वाढ होईल. कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं तर 8 चेंडू आणि 10 रनची गरज. काल एका षटकामध्ये अंतिम ओव्हरमध्ये शंकर पारंगेने 21 धावा याच एंडने केल्या होत्या. खरं तर त्या ठिकाणी संदेश मुंडेच्या संघाच्या अगेन्स्ट आता 8 चेंडू आणि 10 धावाचं समीकरण. पुन्हा एकदा वाईट. बघा आता दिशा भरकटली आहे, थोडा दबाव आला आहे. ज्या ठिकाणी पहिले 4 बॉल त्याने ज्या पद्धतीने हाताळले त्याच टप्प्यावरती नियंत्रण असं तर कदाचित आता हे षटक संपलं असतं आणि रन देखील वाचवता आल्या असत्या. परंतु 2 रन एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च करतोय. अगदी निर्णायक क्षणाला ओमकार पाटील हा गोलंदाज कॅप्टन आहे संघाचा समोर अनुभवी खेळाडू एकनाथ खाने अंबिवलीचा मैदानाच्या आतमध्ये स्टॅकिंग एंडवरती. 8 बॉल आणि 9 धावांचं समीकरण. 8 चेंडू 9 धावा. इथे क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, अफलातून फटका, स्वीट साऊंड, परफेक्ट. रोशन पाटील सर, आपण चर्चा करतोय समालोचन कक्षातून की ऑफ स्टंप आणि त्या चॅनलची एक गोलंदाजी व्हायला हवी, परंतु टप्पा इथे पडला, वाऱ्याचा ओघ आहे, सहजरित्या चेंडू सीमापार जातोय. म्हणून ओमकार पाटील बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत होता. वाईड लाईनच्या अगदी चिकटून त्याला गोलंदाजी करत होती, त्यामध्ये तो सक्सेसफुल झाला नाही. आणखी एक अतिरिक्त धाव इथे जोडली जाते. स्कोर 50 झालाय. आता जिंकण्यासाठी अवघ्या 4 धावांची मात्र गरज आहे. बचावात्मक गोलंदाजी, खरं तर धावा वाचवण्याचा प्रयत्न होता ओमकारचा, परंतु 2 वाईड बॉल नंतर टाकलेला खराब चेंडू. आणि बघा एकनाथ खाने यांचा एक्सपिरियन्स, त्याने वेगवान बॉलरच्या अगेन्स्ट आपला बॉडीचा वेट जो फ्रंट फुटला ठेवलाय आणि त्याच खरं तर 20 सेट मध्ये तो बॅटिंग करतोय लेफ्टी बॉलरच्या अगेन्स्ट. आणखीन एक हा बॉल चांगला विकेट किपरला बीट करून मागे चला स्क्वेअर लेग मध्ये. 1 रन पूर्ण केलं, दुसऱ्या रनचा प्रयत्न होतोय आणि इथे बघता बघता 2 धावा आल्या आणि या षटकामध्ये एकूण धावा खर्च केल्या ओमकार पाटीलने तब्बल 14. आता येणारे 6 बॉल विजयासाठी 2 रनची गरज. बघा 6 चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे आणि व्यासपीठावर काळूराम कुरंगळे यांचं आगमन झालेलं आहे. के ज्यांना सगळे प्रेमाने म्हणतात, संदीप मुंडे साहेबांच्या नेहमी ते पाठीशी असतात, त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. एक काळ असा होता की काळूराम कुरंगळे यांचा बंगला बघायला लोक किती यायची, आठवत असेल मला असं वाटतं 10-15 वर्षांपूर्वी. कारण आपल्या एरियामध्ये तोच बंगला असा होता की तो बंगला म्हणजे डबल मजली आणि हॉलमध्ये म्हणजे अजिबात वर टेरेस नाही, खुला हॉल असायचा आणि दुसऱ्या मजल्यावर डायरेक्ट टेरेस असायचा. असं आश्चर्य त्यावेळेला असायचं. ते प्लॅनिंग बघायला किंवा ते आर्किटेक्ट बघायला बरीचशी जण त्यावेळेला यायची. जर कोणाला आठवत असेल तर मला तर आठवत आहे, कारण मला पण त्यावेळेला बंगला बांधायचा होता तेव्हा मी आलेलो त्यांचा बंगला बघायला. तर असं एका माणसाची आपल्या परिसरामध्ये ख्याती आहे. त्या सगळ्यांचं आपण मनापासून इथे हार्दिक हार्दिक स्वागत करूया. खरं तर टिके माळी सर आणि संतोष चौधरी सर म्हटलं की चालतं बोलते 2 संगणक आहेत आणि या परिसरात त्यांना भरपूर अभ्यास आहे. आणि एक काल आम्ही पाहिला, खरं तर काँग्रेसचे सर्वात मोठे नेते राहुल गांधी यांच्या सभा देखील निवेदन केलंय टिके माळी सरांनी. आदर्शवत असे खरं तर एक समालोचक आणि निवेदक म्हणून या दोघांकडे पाहिलं जातं. महागुरूंची जोडी. 6 चेंडू 2 धावा अमित मैदानामध्ये समीकरण. चॉप केला बॉलला, अंतिम मोमेंटला बॅटचा फेस खोलला आणि दिशा दिली सिंगल पूर्ण. दुसऱ्या रनचा प्रयत्न. लेझी क्रिकेट हा सामना जिंकतोय मैदानामध्ये श्री मल्लिकार्जुन खाने अंबिवली संघ. वेलपट बॉईज, बघा कुपन त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकताय. अगदी स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट स्टँडमध्ये आमचे आयोजक स्वयंसेवक बसलेले आहेत. ज्यांना लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी आपली नाव नोंदणी तिथे करा आणि योग्य नाव आपला तिथे द्या आणि उपस्थित आपण राहायचं आहे. अगदी संध्याकाळी तो ड्रॉ ओपन होईल. ज्याला लागेल त्याला मात्र LED TV देऊन त्याचा गौरव केला जाईल. तर या सामन्याचा सामनावीर, प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देणार आहोत, ज्याने 2 षटकं टाकली आणि 2 षटकामध्ये यश युवराज 11 चांभारली संघाची टॉप ऑर्डर नेस्तनाबूत केली असा गोलंदाज सूरज पुजारी. फक्त 6 धावा दिल्या, गडी बाद केले 3 आणि हा कॅप्टन ठरला या सामन्याचा सामनावीर.